कृष्णदंष्ट्राय धीमहि तन्नो नरसिंह प्रचोदयात्। नमस्कार मंडळी, मी आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी एका अशा सणाची माहिती घेऊन आलेली आहे जो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना प्रचलित आहे। हा सण म्हणजे नरसिंह जयंती। येत्या 11 मे 2025 रोजी ही नरसिंह जयंती आपल्याकडे साजरी करण्यात येणार आहे। दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला ही नरसिंह जयंती साजरी केली जाते। भगवान नरसिंह हे भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकीचे चौथे अवतार होते। पण विष्णूजींना हा नरसिंहाचा अवतार का घ्यावा लागला असेल, यामागे एक अतिशय सुंदर कथा आहे, जी आपल्याकडे आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही आहे। तर आज मी ही कथा तुम्हाला सांगणार आहे। मंडळी, भगवान विष्णूंनी भगवान नरसिंहाचा चौथा अवतार घेतला होता। तो का? तर त्याची गोष्ट अशी आहे की पृथ्वीवरती ज्या वेळेस सगळे दानव राहत होते, देवदेवता राहत होते, त्यावेळेस 2 दानव होते, एक हिरण्यकश्यपू आणि एक हिरण्याक्ष। या 2 दानवांनी पृथ्वीवरती अतिशय कहर माजवलेला होता। ते सगळ्या लोकांना त्रास देत होते, मारत होते। तर यासाठी पृथ्वीचं संतुलन बिघडत होतं। तर ते समतोल साधण्यासाठी सगळ्या देवांनी भगवान विष्णूंना अशी विनंती केली की या 2 दानवांचा वध व्हावा किंवा अंत व्हावा, जेणेकरून पृथ्वीचं संरक्षण होईल। भगवान विष्णूंनी वराहाचा अवतार घेऊन हिरण्याक्ष या राक्षसाला ठार केले। याच्यामुळे हिरण्यकश्यपू हा दानव अतिशय संतापला। त्याने आपल्या संपूर्ण प्रजेला किंवा इतर सर्व लोकांना अशी आज्ञा केली की इथून पुढे कोणत्याही प्रकारे